पैसा कुठे जातो हाच तुम्हाला माहित नसेल तर तुमच्यापाशी पैसा कसा टिकणार तुमच्या. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा आपलं टॉपिक आहे, आपल्याला आज मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे शिकायचं आहे. तर मनी मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आजचा टॉपिक आपला हाच आहे की आज मनी मॅनेज म्हणजे काय आणि तुमची किती बी सॅलरी असू द्या, 12,000 असू द्या, 13,000 असू द्या, 14,000, ही सगळी सॅलरी तुम्हाला बचवायची असेल किंवा महिन्यापर्यंत पुरायचं असेल तर तुम्हाला मनी मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मनी मॅनेजमेंट म्हणजे फक्त पैसे सेव्ह करणं नाही, तर आपल्या पैशाला योग्य डायरेक्शन देणं हे खूप महत्वाचं आहे. आपला पैसा कुठं जातो, फ्युचरसाठी किती बाहेर आपण काढून ठेवतात, कसा खर्च करतात, किती खर्च करतात, ह्याचं जर आपल्या नॉलेज नसलं तर आपल्या पैसे पैसा टिकणं खूप कठीण आहे. कारण की आपल्याला समजलं पाहिजे पैसे कुठं जातात, आपण फ्युचरसाठी किती काढून ठेवतात व कोणत्या कामासाठी किती काढल्यात, एमर्जन्सी फंडसाठी किती काढल्यात, ह्याचं सगळं प्लॅनिंग असणं खूप महत्वाचं आहे. मुलांना व माणसांना मनी मॅनेजमेंट येत नाही. मनी मॅनेज येत नसल्यामुळं त्यांच्या महिन्याच्या शेवटी खर्च हे वाचत नाही आणि खर्च न वाचल्यामुळे त्यांच्यापाशी पैसे शिल्लक. त्यांची एकच चूक आहे, तो तर त्यांचा तर पगार कधी वाढला तर त्यांचे खर्च सुद्धा वाढतात. त्यांनी जो पैसा आपला योग्य खर्च आहे तोच करून जो खर्च वाचन ते आपलं इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही तसं करतात, एव्हरी SIP मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात तर तुमचा हा पैसा वाढून तुमच्या फ्युचरसाठी कामाला येऊ शकतो. आणि जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे इमर्जन्सी फंड. कारण की तुम्हाला कोणतीही अडचण सांगून येत नाही. तुमचा प्रश्न असा आहे की इमर्जन्सी फंड आपल्याला का लागतो, तर इमर्जन्सी फंड का लागतो, कारण की इमर्जन्सी फंड म्हणजे काय, तर तुमचे दुष्काळ ज्या परिवारामध्ये इमर्जन्सी फंड सेव्ह होतो त्या परिवारामध्ये सगळ्यात खुशी म्हणजे फायनान्शियल सक्सेसफुली प्लॅनिंग आहे असं समजलं जातं. मनी मॅनेजमेंट फक्त पैसे सेव्ह करणं नाही, तर आपल्या पैशाला योग्य डायरेक्शन देणं ही खूप महत्वाचं आहे. आपला पैसा कुठे खर्च होतोय हे समजणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आपल्या पैशामध्ये फ्युचरमध्ये किती सेव्ह करतो आपण पैसा, किती सेव्ह करतो आणि इमर्जन्सी फंड साठी किती सेव्ह करतो याची प्लॅनिंग असणं खूप गरजेचं आहे. कारण तुमची जर याची प्लॅनिंग नसेल तर तुम्हाला इमर्जन्सी मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. यासाठी तुम्ही इमर्जन्सी फंड सुद्धा सुरू करणं हे खूप गरजेचं आहे. सर्वात जास्त चूक लोक एकच गोष्टी चूक करतात, ती गोष्ट अशी आहे की आपला तर पगार वाढला म्हणजे इन्कम वाढला किंवा सॅलरी तर वाढली तर खर्च सुद्धा वाढतो. ब्रँडेड कपडे घेणे, एक्सपेन्सिव्ह वॉच, एक्सपेन्सिव्ह कार, अशा गोष्टी घेऊन ते महिन्याच्या शेवटीपर्यंत पैसे झिरो करतात, अकाउंट बॅलन्स खाली करतात. ही न करता दुसरे लोक, दुसऱ्या 1% मध्ये येणारे लोक तोच पैसा जो जास्त शिल्लक राहतोय तोच पैसा फ्युचर मध्ये सेव्ह करतात व इन्व्हेस्टमेंट करतात. यासाठी त्यांचा पैसा हा ग्रोथ करत राहतो आणि ते सगळी प्लॅनिंग करणं, सगळ्या पैशाची प्लॅनिंग करणं सक्सेसफुली प्लॅनिंग करतात आणि ती फ्युचर मध्ये अमीर होण्याची शक्यता बी जास्त असते. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला फ्युचर मध्ये अमीर होण्यापासून कोणी सुद्धा थांबू शकत नाही. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुमची तर सॅलरी वाढली तर खर्च न वाढवता योग्य दिशेने व डायरेक्शन देऊन त्या खर्चाला योग्य पार पाडणे हे खूप गरजेचं आहे. एक्सपेन्सिव्ह कार, एक्सपेन्सिव्ह वॉच हे घेऊन फक्त अमीर माणसं अमिरी दाखवू शकतात, पण गरीब माणसांनी तर अशी अमिरी दाखवली तर तो गरीब राहण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे अशा गोष्टीपासून लांब राहणे हाच खूपच मोठा पर्याय आहे आणि अशा गोष्टी आपल्याला ह्या चॅनलवर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या चॅनल सबस्क्राईब करा. दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्यापाशी बजेट नसणं. बजेट नसणं म्हणजे काय, बजेट नसणं म्हणजे प्लॅनिंग नसणं. प्लॅनिंग नसणं म्हणजे काय, तर तुमच्यापाशी तर तुमचं स्वतःचं प्लॅनिंग नसेल आणि पैसा कुठे जातो हाच तुम्हाला माहित नसेल तर तुमच्यापाशी पैसा कसा टिकणार. तुमच्यापाशी पैसा टिकण्याची चान्स खूपच कमी होतात. यासाठी तुम्ही पैसे मनी मॅनेजमेंट रोड मॅप तयार करा. स्वतः घरी बसल्या बसल्या एक नोटबुक घ्या, त्या नोटबुकवर रोड मॅप तयार करा आणि असं तुम्ही रोड मॅप तयार करून त्याला फॉलो केलं तर तुमच्यापाशी महिन्याच्या शेवटी पण खूप सारे पैसे वाचू शकतात आणि त्याच पैशाचा वापर करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला खूप सारं प्रॉफिट मिळू शकते. खर्च करतात नंतर सेव्हिंग करण्यास प्लॅनिंग करतात तर ही त्यांचं खूप चुकीची गोष्ट आहे. कारण की तुम्ही तर आधी खर्च केला तर तुमच्यापाशी पैसे सेव्हिंग करण्यासाठी शिल्लक राहणार नाहीत. ही ही खूप चुकीची. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि पुढचा टॉपिक कोणता पाहिजे हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.